नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. तोही कमीत कमी वेळेत आणि हेल्दी आणि टेस्टी असा बनवून तयार होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे एक छोटी सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. एक बारीक कांदा कापला आहे. एक टोमॅटो छोटावाला आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर का अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता. गाजर, कोबी अशा भाज्या तुम्ही त्याच्यात बारीक कापून टाकू शकता. मी इथे 1 कपाला थोडं कमी गहूचं पीठ घेते. आपण जे पोळी बनवायला घेतो तेच. 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन पीठ. रवा टाकल्याने मस्त खरपूस असा नाश्ता बनवून तयार होतो, क्रिस्पी. थोडंसं कच्चं जिरं टाकायचं आहे. आपण मिरची टाकली आहे म्हणून लाल मिरची थोडीशी कमी टाकायची आहे. गरम मसाला, कलरसाठी थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ. मस्त एकत्र करून बॅटर बनवून घ्यायचं आहे. मला इथे पूर्ण 1 ग्लास पाणी लागलं आहे. हळूहळू करून पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे एकदमच. आधी एकत्र करायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून ते भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याच्यात एकही गाठ राहू द्यायची नाही आहे. अजून आपण त्याला पातळ करणार आहोत. व्हिडिओ संपण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून आधी सबस्क्राईब करून द्या. गॅसवर तवा ठेवायचा आहे किंवा पॅन ठेवायचं आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवायचं आहे. नॉनस्टिक असेल तर तेल कमी टाका आणि जर का तव्यावर बनवत असाल तर तेल थोडं जास्त टाका. मस्त त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बॅटर करून मस्त पसरून घ्यायचं आहे. पसरवायचं काही काम नाही, त्याचा मस्त आकार घेतं. पण जर का तुम्हाला वाटत असेल थोडं वाकडं तिकडं होतं आहे तर तुम्ही त्याला चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने गोलाकार करू शकता. मस्त खालची बाजू झाली आहे. आता त्याला आपण पलटून घेतलं आहे. दुसरी बाजू ही अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. खूप कमी तेलात आणि मस्त सगळ्या भाज्या त्याच्यात जातात, पिठं असतात. पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार होतो. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता किती मस्त रेसिपी बनवून तयार झालेली आपली. अशाच पद्धतीने सगळा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. मस्त खमंग खरपूस असा नाश्ता बनवून तयार होतो. मस्त. पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळा नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घ्या. थँक्यू.